अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्थात अंगणवाडी सुपरवायझर किंवा मुख्य सेविका किंवा ICDS म्हणतो 2024ला एक्झाम झाली. 120 पदं होती, फक्त महिलांसाठी जाहिरात होती. ह्या 120 पदांच्या अगेन्स्ट आता जनरल मेरिट लिस्ट लागलेली आहे. आता पुढची प्रोसेस काय असते, जनरल मेरिट लिस्ट, त्यानंतर तुमचं लागतं आहे कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट, त्यानंतर वेटिंग लिस्ट लागते, त्यानंतर तुमचं मेरिट लिस्टनुसार DV होणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि त्याच्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. म्हणजे आता पुढची प्रोसेस तुमची मेजर जी आहे ती काय आहे, फायनल मेरिट लिस्ट, DV आणि फायनल मेरिट लिस्ट. मग DVसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ते मात्र लक्षात घ्यावे लागेल. आणि ह्या मेरिट लिस्टमध्ये, ह्या जनरल मेरिट लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांना, महिलांना म्हणजे 50%पेक्षा कमी मार्क आहे, 90पेक्षा कमी मार्क आहे, त्या उमेदवारांचा आता पुढे विचार होणारच नाही आहे. ज्यांना 90पेक्षा जास्त मार्क आहे त्यांचा विचार पुढे मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्टसाठी विचार होईल, आणि DVसाठी पण विचार होईल. सो DVसाठी कागदपत्रे तयार ठेवा. त्याचा व्हिडिओ सेपरेट माझा येणार, तो व्हिडिओ बघून घ्या, आज उद्यामध्ये येऊन जाईल. ते डॉक्युमेंट रेडी करून ठेवा, ओरिजिनल कॉपी लागणार आहे, हे सगळे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा आणि DVसाठी तयारीत राहा. आणि जवळपास 120 पदांसाठी 70,000+ उमेदवारांनी इथे एक्झाम दिली होती. त्यांचे सगळे मार्क दिसत आहे बघा. कसे चेक करायचे, काय डिटेल्स व्हिडिओ घेतला मी यूट्यूबवर जाऊन, चेक करून घ्या. आणि काही शंका असेल तर कळवा आम्हाला. चलो, आणि या पुढच्या प्रोसेससाठी या अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या सगळ्या महिलांना ऑल द बेस्ट.